महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा धक्का देण्याची तयारी झाल्याची चर्चा आहे आणि पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 8 पैकी 5 खासदार दादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार असा दावा आत्राम यांनी केला आहे. बघूयात. माझा तर अंदाज आहे की 5 खासदार येऊ शकतात अशी आपला राष्ट्रवादीमध्ये. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना हादरा दिल्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फोडण्यासाठी दादांची राष्ट्रवादी सज्ज झाल्याचं बाबा आत्रामांनी सांगितलंय. 8 पैकी 5 खासदार फुटणार असं सांगून बाबा आत्रामांनी पवारांच्या राष्ट्रवादीत खळबळ उडवली आहे. विशेष म्हणजे एक दिवसाआधीच दिल्लीमध्ये सुनेत्रा पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्याचं कनेक्शन ऑपरेशन तुतारीशी असल्याचं बोललं जात आहे. माझा तर अंदाज आहे की 5 खासदार येऊ शकतात अशी आपला राष्ट्रवादीमध्ये. आणि त्या दृष्टीने म्हणजे सगळ्यांना कामं करणं गरजेचं आहे. जर पुढे निवडून यायचे असतील तर त्यांना विकासासोबत राहणं गरजेचं आहे. सुनेत्राताई यांच्या नेतृत्वामध्ये आता लोकांचा विश्वास वाढलेला आहे आणि पक्ष मजबूत होत आहेत. काही माजी खासदारसुद्धा पक्षात येऊन राहिले, ते माजी आमदारसुद्धा पक्षात येऊन राहिले आणि आजी आमदारसुद्धा येऊ शकतात. एकही खासदार आदरणीय पवारसाहेबांची साथ सोडणार नाही हे मी या ठिकाणी छातीठोकपणे सांगू इच्छितो. कोणी काही म्हणत असतील, सुनेत्रा पवारांच्या संपर्कात आहेत. कामानिमित्ताने सुनेत्राताई या उपमुख्यमंत्री आहेत. कामानिमित्ताने एखाद दुसरा खासदार त्यांना भेटला तर त्याच्यामध्ये गैर काही नाही. आमचे 8 खासदार कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर राहतील. शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचे 2/3 खासदार फोडल्यानंतर इकडे सुनेत्रा पवारही ऍक्टिव्ह झाल्यात. सुनेत्रा पवारांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार सुनेत्रा पवारांच्या संपर्कात आहेत. त्यावरून अमित शहा आणि सुनेत्रा पवारांमध्ये चर्चा झाल्याचीही माहिती आहे. पण आता प्रश्न हा आहे की जर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फुटलेच तर मग शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार की दादांच्या राष्ट्रवादीत? खासदारानंतर साहेब आता आमदार आणि नगरसेवक पण फुटतील अशी माहिती आहे. आगे आगे देखो होता है क्या, जे काय होईल ते आपल्या समोरच होईल. खरं म्हणजे दिवंगत अजितदादांनीच शरद पवारांशी बंड करून एकदा राष्ट्रवादी फोडलेली आहे आणि आता दादांच्या जागी सुनेत्रा पवारांच्या हाती कमान आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार शरद पवारांना धक्का देणार का, यावरून तुर्तास तरी होकार आणि नकार कोणताही राजकीय पंडित देऊ शकणार नाही. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.